सर्वस्त वाटलं. इतर अशी देवपूजा त्यांची आहे, ज्यांना त्या जो रासंग आहे, रासंग म्हणण्यापेक्षा खूप आवडी आहे त्याच्यामध्ये, असे आमचे बाजूलाच लागून असलेले, आमच्यावर सदा त्यांचं प्रेम असणारे असे परमपूजनीय परमहंत आचार्य श्री कृष्णात बाबाजी कपाटे पाशी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आमचे परमस्नेही मुकुंदराज बाबाजी, परमपूजनीय परमहंत मुकुंदराज बाबाजी नागापूरकर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आहे असे आमचे परमस्नेही विगतरत्न, ज्यांच्यामुळे युवा वर्गांना एक असं वाटतं बाबांसारखं त्यांचंही काम आहे, चेहरा पहा तुम्ही ऐकले, आणि बाबांसारखं त्यांचंही काम आहे. त्यांना पालक एक सुद्धा लोक वेधली जातात, आणि त्यांची बोली भाषा, त्या भाषेमधली ती नम्रता, ती लीनता, असे आमचे परमस्नेही असे परमपूज्य श्री नितीन दादाजी बांधकर, दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या. योगेश्वर मंदिर, नरेंद्रनगर, छत्रपती चौक, नागपूर. आणि या कार्यक्रमाला अनेक प्रामुख्याने उपस्थित असलेले या श्री प्रभुनगर श्रीकृष्ण आश्रमचे संचालक परमपूजनीय परमहंत, आमचे मार्गदर्शक, माझे निमित्त असे परमपूजनीय आचार्य श्री हरसपूरकर बाबाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे रनाईतचे दामोदर बाबाजी, परमपूजनीय परमहंत दामोदर बाबाजी. त्याचप्रमाणे आमचे प्रकाश दादाजी. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले माझे छोटे गुरुबंधू श्रेष्ठमुनी दादाजी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला यांची आवर्जून उपस्थिती आहे असे परमपूजनीय परमहंत आमचे मोठे बंधू डॉक्टर केशवराज दादाजी कपाटे. आणि त्याचप्रमाणे ज्यांचं पारिमंडल्याचार्य आणि त्यांच्यावर विशेष प्रेम त्यांचं आहे, आणि वांदेश्वर पाठ आणि पारिमंडले पाठांचा असा डीपली स्टडी त्यांनी केला, आणि नव्या पोथ्यांचं संकलन करून त्या पोथ्यांना मराठीमध्ये कन्वर्ट करून सगळं आणि महत्त्वाचे असे याप्स, बाबा ज्याही स्थानावर जा तुम्ही त्या स्थानावर बिलकुल तिथे गाडी जाते, लोक म्हणतात काय याप्स काढले महानुभवानी, त्या याप्सचे निर्माते असे आमचे आबादास परमपूजनीय विगतरत्न आबादादाजी कपाटे. आणि आमचे सोनूदादा आहे त्या ठिकाणी, त्यांचे ते सगळं. आणि या ठिकाणी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, या ठिकाणी ज्यांचं आयोजन आहे संपूर्ण कार्यक्रमात असं परमपूजनीय आमचे मामा श्री प्रसन्नमुनी दादाजी खामनीकर. त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, संस्थेचे सर्व संत महंत, तपस्विनी भगिनी, सर्व आपण नाव घेता 5-10 मिनिट जातात. तुम्ही मनाने एवढे स्वागत कशासाठी करतात, पण हे स्वागत केल्याशिवाय जमणार नाही, कारण सगळ्यांचं योगदान आहे ना त्याच्यामध्ये, नाही का. आणि म्हणून हे मामाजींनी एवढे स्वागत केलेले. आता तुम्ही विचार करत होता एवढं स्वागतामध्ये जाण्यापेक्षा लवकर भाषणं सुरू झाले आणि एकदाचं बंद झाले तर बरं होता, पण तसं काही नाही. ते ज्ञान व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. ज्ञानासाठी आतुर झालेली तुम्ही मंडळी आहात, आणि हे स्वागत त्याच्यासाठी आहे की त्यांच्या कार्याचं, त्यांनी जे कार्य केलं त्यांना आणखी उद्रमित व्हावं, ते कार्य स्वामींचं आणखी पुढे जावं, यासाठी बाबांचा जर त्यांनी सत्कार केला तर त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचं, कार्यकर्त्यांचा, संतप्तांचा उत्साह द्विगुणित होतो, म्हणून हे सत्कार करावा लागतो. म्हणून थोडा वेळ जातो, पण तो महत्त्वाचा. या कार्यक्रमाची प्रस्तावना तशी माझ्याकडे आलेली आहे. आमचे डॉक्टर दादा मोठे बंधू, ॲक्च्युली त्यांचंही आहे, पण आणि ती पडझड थांबवण्याचं काम त्यांनी केलं ते कैवल्यवासी रावसाहेब ठोरे साहेब. त्यांचं नाव विशेषत्वाने घ्यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं, कारण तिथून ती क्रांती सुरू झाली, आणि त्या क्रांतीला परत मग मला वाटतं 1952 या पिरियडमध्ये ते सरले. आणि त्या पिरियडमध्ये सरल्यानंतर हा मोठा असं धर्मांतर काही लोकांनी केलं, काही आणि पंथावर एक मोठा आघात झाला. या परिसरावर खूप मोठा असा आघात झाला. काही लोक धर्म सोडून जात होते, काही लोक कुठं जात होते, काही लोकांच्या घरातून विशेष फेकले जायचे आणि देवपूजा फेकली जायची बाहेर. आणि अशा वेळी कोणी वाली उरला नव्हता, पंथ तळमळीत होण्याच्या मार्गावर होता. आणि या परिसराकडे जेव्हा कोणाचं लक्ष नव्हतं, त्यावेळेस रावसाहेब ठोरेंनी एकाकी लढा दिला. आणि त्यानंतर रावसाहेब ठोरेंच्या लढ्यानंतर मग
साहेबांचं निधन झालं, मग याला वाली कोण? सर्वात समोर प्रश्न उभा राहिला, याला वाली कोण? आता काय होणार, समोर काय होणार, पंथ जाणार का, काय होणार? पंथाचं फार मोठं नुकसान होत होतं. आणि अशातच त्यांनी आपल्या खांद्यावर जी धुरा घेतली ती या मंदिरचे संस्थापक कैवल्यवासी डॉक्टर राहू मेश्राम साहेब. एकाकी लढाईचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत निष्ठपणा, स्वामींच्या तत्वाला कुठेही वाद आला तर त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर देण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ते महानुभाव परमार्थ संस्थेमध्ये आहे. तिथे ऍडजस्टमेंट तर ते लक्षात ठेवायचं. स्वामींच्या तत्वाबद्दल केलेले ऍडजस्टमेंट सहन होत नाही. एकाने मला विचारलं की म्हणे ही संस्था कशी काय निर्माण झाली, कसं काय तत्व आहे, काय तिथं हे आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की PhD करत होते. म्हटलं जिथं महानुभाव परमार्थ संस्था म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युली काय. मग मी त्यांना सांगितलं ज्या वेळेस स्वामींच्या ध्येय धोरणाला कोणी वाद आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि स्वामींचे तत्व दुसऱ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असेल, श्री चक्रधर स्वामींच्या विचारांना जिथे जिथे कोणी छेद देण्याचा प्रयत्न करत असेल त्याला त्याच्या पद्धतीने उत्तर देणारी संघटना म्हणजे महानुभाव परमार्थ म्हणजे संघटना. तुम्हाला आवडून सांगावंच वाटतं. आणि असा तो प्रसंग आणि त्या वेळपासून ही सुरुवात सुरू झाली, ते बीजारोपण सुरू झालं. असंख्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांना भेटी देऊ देऊ, त्या सद्भक्तांच्या घरी भेटी देऊ देऊ डॉक्टर साहेबांनी एक हाती किल्ला लढवला. आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व त्यांचे ते सर्व सद्भक्त, कमी कार्यकर्ते म्हणा, काही म्हणा, ते सर्व त्यांच्यासोबत होते. आणि त्यांच्या त्यागात तपस्यातून निर्माण झालेला विचार मंच आहे, त्यांच्या त्या लेखणीतून साकारलेलं हे विचार मंच आहे. सांगायचं भरपूर आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज 114 दृष्टांतापैकी 114 दृष्टांत दिले. त्याच्यापैकी एक दृष्टांत फार सुंदर आहे. सर्व दृष्टांत छान आहेत, त्याच्यामध्ये एक दृष्टांत फार सुंदर आहे, तो म्हणजे डोळ्याचा. मी असं म्हणेल नवयुवकांना त्यांनी स्टडी करावा बरं का. स्वामी म्हणतात डोळ्याच्या ठाई दोन्ही सामुग्री असते. लक्षात ठेवा, दोन सामुग्री असतात. एक वेद सामुग्री आहे, एक वेद सामुग्री. ते म्हणतात वेद सामुग्री वाढली तरी गरबीचे गुंतले रंग देते. आतमधलं सगळं व्यापारी नजर आहे, माणसाला नजर असली पाहिजे बरं का. लक्षात पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा साफ असला पाहिजे. आणि जेव्हा वेद सामुग्री वाढवी तरी गरबीचे गुंतले रंग देखील म्हटले. आणि वेद सामग्री वाढली तरी काहीच नाही. डॉक्टर साहेबांनी जे वाढवली होती, या संघटनेने जी वाढवली होती ती तेच सामग्री होती. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या त्या तत्वाला ते अनुसरले होते. आणि त्याच्यासाठी कितीही कष्टाची पराकाष्ठा करायची पडली तरी ते मागे पुढे पाहत नव्हते. हे धोरणाला कधी मात दिली होते. आपले जीवन त्यांनी पाहिलं. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या त्या विचाराचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी त्यांनी संपूर्ण हा झाडीपट्टा पायी पिंडून काढला. लोक सांगतात 10 किलोमीटर डॉक्टर साहेब आमच्या घरी यायचे, आमच्या खांद्यावर हात ठेवायचे, एवढे विद्वान माणसं, आणि म्हणायचे अरे धर्म सोडू नका, सर्व सोडलं तर चालेल पण धर्म सोडू नका, पर धर्म तुमचे जीवन पिंगा. हे जर कोणी सर्वसामान्यांना पटवून दिले असेल आणि त्या काळात त्या पंथाला कोणी राखण्याचं काम केलं असेल तर आमचे कैवल्यवासी डॉक्टर राहू मेश्राम साहेब, त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही कारण माझे आजोबाच आहेत, पण ते नाव घेणं तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून ते नाव खूप महान असं पंथामध्ये काय झालेलं. जय जय यदुपाळा दत्तपंथाद्य मूळा, जय वर स्वीकारा भावना सिद्धी मेळा. विमल परदयाळा त्वां नमो आर्य लीळा, नमन पतित पाळा चक्रपाणी कृपाळा. बडबड करीतोसी देव का नाटवीशी, भोतर चमचेसी
वाऊघे जन्मदेसी स्मरण मनन नाही खंती आली विभूसी यजुनी सकल धंदा प्रार्थिगे श्री प्रभूसी यजुनी सकल धंदा प्रार्थिगे श्री प्रभूसी श्री दत्तात्रेय महाराज की जय. परमार्ग अध्ययन मंदिर या संस्थेचा महत्त्वपूर्ण असलेला 40वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. या प्रसंगी जयंती पावन प्रसंगी या ज्ञानपीठावर आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विद्वतरत्न उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री रणाईचे निवासी श्री बाबाजी, ज्यांच्या वक्तृत्वाला एक प्रकारची धार आहे आणि ज्यांच्याकडून मलाही काही गाठीला बांधता आलं असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर रघुरा निवासी श्री बाबाजी, ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी महानुभाव पंथाचा वैराग्याचा विचार प्रदर्शित करून देईल असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गावणगाव निवासी श्री बाबाजी, त्यांच्या देवपूजा वंदनाच्या ज्यांनी आपल्याला ते देवपूजा वंदन अतिशय प्रसन्नतेनं करवलेलं आहे असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पार्श्वनी निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी, मंचावर उपस्थित असलेले माझे सुहृद परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय चिंतनभूमी निवासी श्री बाबाजी, ज्यांनी प्रास्ताविकाच्या रूपाने या संस्थेचा पुरातन असा अनुबंध आपल्या समोर उलगडून दाखवला असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कवी मनाचे आहेत आणि तितकंच सारस असं एक प्रकारचं सुंदर असं व्यक्तिमत्व की ज्यांच्या भजनाने आतापर्यंतचा हा परिसर अगदी पवित्र होऊन आमच्या हृदयाला सुद्धा त्याचा सुगंध प्राप्त झाला असे आदरणीय श्रद्धेय श्री अजय दादाजी भाकीकर. म्हणजे दादांचं नाव घेतलं की टाळ्या वाजवा असं सांगावं लागत नाही. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजूया दादांसाठी. त्यानंतर परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय श्रेयस मुनी दादाजी, परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय बाबांच्या समर्पित असलेले दामोदर बाबाजी, पूजनीय श्री प्रकाश मुनी दादाजी आणि या संस्थेचा मला वाटतंय खरं तर प्रास्ताविक झालं, पण मला वाटतं प्रास्ताविकाचा केवळ पूर्वार्धच आपण सांगितला, कारण याचा जो उत्तरार्ध आहे तोही इतकाच मोठा आहे. दादा सांगतात की वेळेअभावी हा उत्तरार्ध पूर्ण करता आला नाही, परंतु इथे समोर बसलेली या संस्थेची अशी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत की 40 आकडा आपल्याला दिसतोय का? 40 आकडा वयाची 40 वर्ष पूर्ण झालं की आता पूर्ण प्रौढत्व आलं असं म्हटलं जाते. मग आता संपूर्ण प्रौढ झालेली संस्था आहे आणि आजच आपल्याला कदाचित कल्पना असेल किंवा नसेल आपण या ठिकाणी भजनाचा अवकाश घेतला आणि आम्ही वरचा जो हॉल आहे आणि कैवल्यवासी डॉक्टर राघव मेश्राम ग्रंथालयाचं आम्ही उद्घाटन केलं. टाळ्यांचा गजरात आपण या उपक्रमाचं स्वागत केलं. संस्था प्रौढ झालेली ही याही अर्थाने प्रौढ झालेली आहे की आता ग्रंथालयाचं उद्घाटन आम्ही संपूर्ण केलं. म्हणजे महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर अध्ययनाचं मंदिर होतं, पण अर्थात ग्रंथनिर्मिती एका आधीपासूनच सुरू झाली. या मंदिराच्या म्हणजे मंदिरातून अध्ययनाची सुरुवात आधीपासूनच झालेली होती, परंतु संपूर्ण आणि सर्वांगीण तो विचार या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम आता या ग्रंथालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मला वाटतं आधीपासूनच अनेक ग्रंथ या ठिकाणी माझ्यापर्यंतही आदरणीय श्री प्रसन्न मुनी दादाजी आमचे प्रकाश भाऊ या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनाही काही ग्रंथाची सेवा उपलब्ध करून देता आली. म्हणजे मी सांगत होतो आपल्याला की
या माध्यमातून आम्ही हा विचार समाजापर्यंत आता पोहोचवण्यासाठी आणखी सिद्ध झालेलो आहोत. अशा या संस्थेमध्ये या ठिकाणी जे कार्यरत आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय डॉक्टर केशिराज दादाजी कपाटे, पूर्वाश्रमीचे डॉक्टर प्राध्यापक किशोरजी शेंडे सरांनी अनेक पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे असं दादांचं व्यक्तिमत्व आहे. हे याच संस्थेमध्ये कार्यरत असलेले श्री दादाजी आहेत. त्यानंतर ज्यांना मी गुरुस्थानी समजतो, कारण पंथामधलं असलेलं एक प्रसिद्ध नाव आणि ज्यांच्यापासून मला सिद्धांताचा काही एक भाग प्राप्त झाला, नवीन माझ्या शास्त्र आवाक्याला आणखीन एक नवीन दिशा ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे संशोधक, साहित्यिक आणि त्याही पलीकडे जाऊन महानुभाव पंथाचा ठेवा हा ज्यांनी जतन केला, सांभाळला, टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय मी आबादादांचं नाव घेतो. याच्यासाठी मी हे सांगतो आहे, म्हणजे मला अन्वय सरातला एक प्रसंग आठवतो. मला वाटते विसोबास होते. विसोबासाच्या देहांताचा समय जवळ आला आणि मग आता ही शास्त्राचं कोणाजवळ सोपवावं आणि त्यावेळेस कोणी घ्यायला तयार नाही. आणि त्यांनी निरूपण करताना सांगितलं की शास्त्रा प्रसादाची जतनाई हा अपूर्व प्रेमाचा विध. शास्त्रा प्रसादाची जतनाई करणं हा प्रेमाचा विधी आहे. आज आमच्या ज्या जुन्या ज्या पोथ्या होत्या त्या पोथ्या कुठेतरी विभागलेल्या होत्या, म्हणजे विस्कळीत झालेल्या होत्या. आज सुद्धा काही पोथ्या अशा आहेत की म्हणजे त्या कोणाकडे माहीतच नाही. मला मध्यंतरी एका गोंदिया जिल्ह्यातून एक फोन आला, म्हणजे माझा सत्शिष्य असलेला तो मुलगा, आणि त्यांनी सांगितलं बाबा म्हटलं इथे आपल्या पोथ्या जाळायला काढलेल्या आहेत बंबाच्या समोर. म्हटलं असं, आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्या आपल्या पोथ्या महानुभाव पंथाच्या आता त्याला काही समजत नाही. ह्या ज्या पोथ्या आहेत त्या पोथ्या त्यांनी जाळायला काढल्या. मी जेव्हा बोलवली तेव्हा ती एक वचन संबंधाची पोथी होती आणि एक रुक्मिणी स्वयंवराची पोथी होती. म्हणजे असा हा शास्त्राचा बराचसा पोथ्यांचा विभाग हा इकडच्या प्रदेशामध्ये होता, नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात होता. म्हणजे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांना परिचित असलेलं नाव भिको माळवे साहेब, उपाध्य दिगंबर दादाजी भालोदकर. म्हणजे आमचे आबादादा त्यांचा अनुभव सांगतात की ते पोथ्या भरून पिशव्या आणायचे आणि द्यायचे माझ्याकडे की हे झेरॉक्स करायचे. आणि दादांनी त्या पोथ्या रात्र दिवसा ड्युटी करायची. रात्री दादांनी म्हणजे काही गमतीशीर प्रसंग सांगितले त्याच्याची, एखादा पोरगा शोधायचा की जो रात्रभर जागू शकेल आणि त्याला शोधायचं, झेरॉक्सवाला असला पाहिजे तो, आणि त्याला शोधायचं. रात्रभर त्याच्याकडून झेरॉक्स मशीन चालू घ्यायची, रात्रभर त्या झेरॉक्स करायच्या, संकलित करायच्या, पुन्हा त्या ठेवायच्या, पुन्हा त्या माळवे साहेबांकडे वापस करायच्या. माळवे साहेबांनी त्या 2 पिशव्या उचलायच्या, पुन्हा मार्गातली पोथी मार्गात द्यायची, ग्रस्ताची पोथी ग्रस्ताची द्यायची. अशा मोठ्या याच्यातून पोथ्यांचं संकलन करून हा ठेवा शास्त्राची जतनाई केली आणि मोठा उत्तम प्रेमाचा भेद त्यांनी केला असं मी सांगितलं. बरं, नुसती जतनाई नाही केली, नुसती जतनाई नाही केली, झेरॉक्स करून तर माझ्याकडे बऱ्याच आहेत. पण वांदेशकर शाळा असेल, त्यानंतर पारिमांडल्य अंतर्गत असलेली तळेगावकर शाळा असेल, या शास्त्राचे काही सिद्धांत भूज त्यांनी शोधले. 90 त्याच्यावर प्रचंड असं काम केलं, अभ्यास केला. ते काम मी स्वतः पाहिलेलं आहे. ज्यांनी आतापर्यंत 75 ग्रंथांचं हस्तलिखिताचं म्हणजे मराठीत करून त्याचं संकलन केलं. 90 त्याच्या पलीकडे जाऊन त्या ग्रंथांचं एकत्रीकरण करून तो सिद्धांत एका सुसूत्र पद्धतीनं, मग ती सिद्धांत साखळी असेल किंवा अस्थिपरीचा महत्त्वपूर्ण गाभा असेल, तो एका महत्त्वपूर्ण याच्यामध्ये लावून त्यांनी PhDच्या लेवलचं किंवा त्याच्याही पेक्षा पलीकडचं काम दादांनी केलेलं आहे. इतकं महत्त्वपूर्ण काम करणारा या संस्थेचा माणूस म्हणजे आज महानुभाव पंथामध्ये जर कोणालाही पोथी उपलब्ध करायची असेल किंवा पाठवे काम करायचं असेल, संशोधन करायचं असेल, आम्ही श्री ब्रह्मविद्या संस्था जेव्हा काम करतो तेव्हा पाठवेला पोथ्या प्राप्त होत नाही. मग
शोधावं लागतं की जिथं गोपीनाथ ग्रंथ संग्रहालय असेल आणि मग दुसरं एक ठिकाण असतं हक्क नमनमासे गुरुपदा दाखवले आनंद कंदा तोपकार न फिटे मज कदा पहिलंच देवा परमानंदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभाव पारवारिक अध्ययन मंदिर संस्था द्वारा संचालित महानुभाव पारवारिक अध्ययन मंदिर 40वा वर्धापन समारोह या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय माझे मार्गदर्शक नागापूरकर परिवाराचे ज्येष्ठ उपचिंतक आणि अगदी बदनापूर या आदरणीय श्रद्धेय महाराष्ट्राधिकरण मोठे कलोडकर बाबा त्या काळापासून नागापूरकर पिढी आणि आदरणीय बाबा जो आजोबांचा या ठिकाणी उल्लेख झाला आदरणीय श्रद्धेय आजीदादांनी जो उल्लेख केला आजोबांचा जुनी आजोबा आणि आता नवीन विद्यमान महंत या सर्वांचा जो सलोखा जोपासला गेला आजोबांना जोपासला आदरणीय बाबा सामान्य ठिकाणी धन्यप्रणाम करतो. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्रद्धेय दादाजी बांधकर समवेत आदरणीय श्रद्धेय मुदल बाबाजी आणि त्यांचं वंदन आम्ही आता या ठिकाणी केलं आणि करणार आहोत असे आदरणीय श्रद्धेय ज्येष्ठ माझे सुहृद पार्श्वनी या ठिकाणी आलेले बाबाजी. वेळ कमी आहे सर्वांची नावं घ्यावी आणि आपली वाणी पवित्र करावी परंतु वेळाभावी सर्वांना या ठिकाणी धन्यप्रणाम करतो. आणि मी आता इतिहास ऐकला खरंच पंथी परंपरेमध्ये आम्ही वावरतो आहोत पंथी परंपरा आम्ही जपत आहोत आम्ही धर्म समजतो आहोत पण या आम्ही जर इतिहास पाहिला तरी आपण पंथाची जी जी सुरुवात आहे या परंपरेमध्ये आम्ही काल एक स्मृतिश ऐकला आदिलांचा स्मृतीस्थळ की स्मृतीस्थळामध्ये आम्ही त्या परंपरेला मान देते परत आलो पण ही पण एक स्मृतीच आहे ही एक स्मृतीच आहे. या स्मृतीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा कोणी येईल लिखाण होईल त्या लिखाणामध्ये स्मृती नक्कीच घ्यावी की जो पंथ या ठिकाणी त्या पंथावरती आघात होत आहे त्या पंथाची एक दिशा एका बाजूला जात आहे त्या पंथीय परंपरेमध्ये ज्या स्मृती लिहिल्या जाईल त्या स्मृतीमध्ये या 2 माणसांचं नाव घ्यायला पाहिजे. त्यामध्ये या मंडळी संस्थापक डॉक्टर साहेब आणि एक ढोरे साहेब या दोघांचे या स्मृतीस्थळामध्ये नवीन होणाऱ्या याच्यामध्ये नक्कीच नाव आहे यावं ही मी या ठिकाणी प्रार्थना ऐवज विनंती करतो. आणि या ठिकाणी एकच म्हणतो की जब जन्म लिया इस धरती पर तू तब तुझे नाम नहीं था अरे जब नाम तुझे मिला तब तू कौन था अरे तब तू कौन था जब तुझे नाम मिला तू तो गर्व में अपने खुद को यहाँ पे लाया था. पण जेव्हा तुला देव कळाला जेव्हा तुला देव कळेल जेव्हा तुला स्वतःचं अस्तित्व कळेल तेव्हा तू एकच पहा की स्वतःला आपल्याला काय करायचं आहे मी कुठे जाणार आहे. आणि म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी मी या संपूर्ण परिवाराला माझे पूर्वज आदरणीय श्रद्धेय विद्यमान महंत श्री नागापूर बाबा अर्थात अक्का आणि संपूर्ण नागापूरकर संन्यासी परिवार समवेत आमची चित्रपट निवासी मोस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतो आणि माझ्या या शुभेच्छा रूपी शब्दांना विराम देतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. दंडवत. गावणगाव निवासी विनयमुनी उपाध्य वैरागी बाबा यांचं कार्य मी तुम्हाला सांगितलं. अनेक पदयात्रा मेळावे त्या माध्यमातून वर्धन असतं मोठे बाबाजी तसेच या सभेला ज्यांची खरी प्रामुख्याने प्रमुख व्याख्याते म्हणून या ठिकाणी दाखवली आहे
असे परमपूजनीय परमहंत पाहिलंच नाही की बुधव्यास बाबाजी दर्यापूरकर कोणताच माणूस नाही यांचं आम्हाला नेहमी आमच्या अंजनगाव वासियांना तसेच परिसरातील लोकांना नेहमी मार्गदर्शन होत असते असे परमपूजनीय परमहंत बुधव्यास बाबाजी दर्यापूरकर जसे त्यांचं प्रमुख व्याख्यान ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय नितीन दादाजी बांधकर जसे मंचकावर ज्यांची दरवर्षीप्रमाणे प्रामुख्याने उपस्थिती असते असे परमपूजनीय परमहंत आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी कपाटे तसेच परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय महंत अळसपूरकर बाबाजी महानुभाव नाही तसेच परमपूजनीय परमहंत मुकुंदराज बाबा शास्त्री महानुभाव त्यामुळे जरासं काही या सभेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व आचार्यगण पाच पडायचीच आहे संत संध्याकाळी महंत तपस्विनी आणि भिक्षुक आणि माझ्या सर्व बालमित्रांनो नाही का हिच्यात कमी आहे ना माया ज्यांनी या खरोखर सभेचं सूत्रचन संचलन केलं असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी सतमुख असते आणि त्यांच्या नावातच अशी प्रसन्नता आहे आणि म्हणून असे प्रसन्न मुनी बाबाजी अग्निकर या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांचा महानुभाव सांगणारा अभ्यास आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री डॉक्टर दादाजी तसेच असे या ठिकाणी जे नेहमी आमच्या संपर्कात असतात ते नेहमी सातत्याने या नागपूर जिल्ह्याला त्यांचं खरोखर काही वर्षानंतर अगोदरही त्यांचं मार्गदर्शन होतं पण ज्यावेळेस करंभाटला ते आले त्यावेळेस मला सुद्धा आनंद झाला आणि आमच्या परिसरातील त्या करंभाट परिसरातील सर्व निंगर परिवारांना गावातील ग्रामस्थांना आनंद झाला आणि म्हणून या ठिकाणी त्यांची खरोखर प्रामुख्याने उपस्थिती आहे असे परमपूजनीय परम आदरणीय अजय दादाजी वाकीकर अत्यंत महत्त्वपूर्ण वर्धापन दिन सोहळा गेल्या 40 वर्षापासून चालत असलेला हा वर्धापन दिन सोहळा त्या सोहळ्याला माझी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रामुख्याने अनेक वर्षापासून हा सोहळा ऐकत असतो ऐकत आहोत अनुभवत आहोत अनेक वर्धापन दिन सोहळे साजरे होतात संपूर्ण महानुभाव संप्रदायामध्ये पण यामध्ये हा जो वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा आगळा वेगळा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे अनेक वर्धापन दिन होतात त्या ठिकाणी प्रामुख्याने अनेक व्याख्यात्यांची उपस्थिती त्या ठिकाणी लाभते त्या प्रबोधनातून आम्हाला खूप मार्गदर्शन भेटते पण या वर्धापन दिन सोहळ्याला कमी वेळात आणि काही वेळात आम्हाला अत्यंत चांगल्यापणाने त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटते अत्यंत महत्वपूर्ण मानव तत्वज्ञानात मानवांच्या तत्वज्ञानावर त्यांचा खरोखर अभ्यास आहे त्यांचे ज्या वेळेस आम्ही पुस्तकं पठन मनन चिंतन करण्याचा ज्या वेळेस अभ्यासाला आम्ही प्रयत्न करतो त्या वेळेस असं म्हणून जाते काय त्यावेळेसची परिस्थिती असेल काय त्यांच्यावर असा आघात झाला असेल काय त्यांनी धर्म सांभाळला असेल दादा मी चांगलं सांगतो दादा म्हणू लागले दादा किलोमीटर या ठिकाणावर जायचे आणि बोलू लागले अरे बाबांनी धर्म सोडू नका खरंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण धर्म सांभाळला पाहिजे आपण आतापर्यंत धर्म सांभाळत चालू पण पुढे सुद्धा आपल्या जीवनामध्ये धर्म सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे पूर्व लोकांनी धर्म सांभाळला तो आपल्यापर्यंत आणला तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञान देऊनी जसं परमेश्वर म्हणतात ज्ञान देऊनी उद्धरिती ज्ञान देऊनी सुद्धा आपल्या जीवाचा उद्धार आतापर्यंत पूर्वजांनी केला पण आपलाही सुद्धा उद्धार झाला पाहिजे त्याचसाठी तर असा हा मोठा भव्य दिव्य असा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतो या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आतापर्यंत या मंदिरामधून जे काही पोथी प्रवचने परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री नितीन दादाजी बांधकर बाबांचं नेहमी सतत त्या ठिकाणी मार्गदर्शन असते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आमचे अजय दादांचं या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन चालत असते
त्यांच्या भजनाची लय, त्यांनी भजन म्हटलं, सुंदर असं भजन म्हटलं असतं, अत्यंत मनाला आवडलं. आमचा नवयुवक असलेला हा ते भजनी मंडळ आहे, त्यांच्या आवाजात गोडवा आहे. त्यांनी थोडं जरी भजन म्हटलं, एक जरी भजन म्हटलं, कळवं जरी म्हटलं, तरी परमेश्वराच्या भक्तीकडे, परमेश्वराच्या उद्धरण्याच्या दिशेकडे जाणारं ते भजन आहे. आपण ते ऐकत राहा, तुम्ही पाहत आहे. भजन पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर सुंदर असे आपल्या चेहऱ्यावरची जी आपलं जी सुंदरता असते, ती सुंदरता तर निघून जाते, पण परमेश्वराच्या अंतर्मनात, परमेश्वराच्या नामस्मरणात आपण तल्लीन होतो. कारण भजनातली प्रमुखी भक्ती हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि भजन हे आपल्या जीवनामध्ये असल्याच केलं पाहिजे, आपण म्हटल्याच केलं पाहिजे. भजन असो, कधी काळी आपल्या जीवनामध्ये आपण एकांत अवस्थेत असताना, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये एकांतमध्ये असताना आपण कुठेतरी प्रभू नामाचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी हे भजन असते. बाबांनी जे भक्तिगीत मला तयार केलेले आहे, मी परमार्थ अध्ययन मंदिराची भक्तिगीत ही मला आपण तयार केली अत्यंत सुंदर असते. बाबांनी मला एक दोन वेळा पाठवलं सुद्धा काही रचना तयार करून, असं सुंदर भजन आहे म्हणे. मी पाहिलं बाबांची रचना अत्यंत सुंदर आहे, जी परमेश्वराच्या भक्तीकडे घेऊन जाणारी आहे. खरोखर हा जो वर्धापन दिन सोहळा आहे बाबांच्या आठवणी, कैवल्यवासी राघव मेश्रामच्या आठवणी, तुम्ही आम्ही धर्म कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे ह्या आठवणी ज्याला मी सांगितलेल्या आहेत. त्या आठवणी कोण आमच्या सुद्धा तरुणांना एक प्रकारचं आपण सुद्धा त्यांनी जर परमार्थासाठी, धर्मासाठी जर तेवढं कैवल्यवासी राघव मेश्राम यांनी केलेलं आहे, आपले सुद्धा तेवढंच कर्तव्य. आपण फार कर्तव्य केलं पाहिजे. आपण तर आपला धर्म सांभाळतोच, पण आपल्या मुलांचा सुद्धा धर्म सांभाळला गेला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या अचूक गोत्रियांचा सुद्धा धर्म आपण सांभाळला पाहिजे. देव म्हणतात आम्ही तर अनुसरलो, आम्ही म्हणतो आम्ही अनुसरलो, 4 वाजता आलो, उशिरा आलो. तुमच्या सुद्धा जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आमचे सुद्धा आचार्यगण सगळे परमेश्वराला अनुसरले, आमचा तर नक्कीच उद्धार होणारच आहे. कारण की आम्ही त्या परमेश्वराच्या मार्गावर राहतो. आखरीच्या दिवशी 4 वाजता आपलं सुद्धा कर्तव्य आहे, मध्ये यायला उशीर झाला. लहान दिवस त्यात सुद्धा जीवाचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी हा संपन्न होत असलेला असा हे वर्धापन दिन सोहळा आहे. आपल्या जीवनात आपण कधी शून्य होऊन असलो पाहिजे. माझ्याजवळ काहीच नाही आहे, जे काही आहे ते परमेश्वराचं आहे. आमचे प्रसन्न मुनी दादा त्यांची सेवा हो, मन हो, त्यांची भक्ती हो, आनंदाने मन भरून होते. आजही आमचे असे जिल्हे आहे की साधू गेला कुकडे लाला कुकडे, असे आजही आमचे अनेक असे जिल्हे आहे की त्या जिल्ह्यामध्ये साधूंचा मान नसतो, आदर नसतो, सत्कार नसतो. पण या परमार्थ अध्ययन मंदिरामध्ये आल्यानंतर एक प्रकारचा आगळा वेगळा आनंद आम्हाला निर्माण होतो. चाहे मग कोण्याही वेळेस, चाहे मध्यंतरी या कार्यक्रम असलाच पाहिजे असं त्याच वेळेस आदर सत्कार करतात असं नाही. पण ज्या वेळेस आलो त्या वेळेस बाबांनी चांगल्या पद्धतीने येणाऱ्या अच्युत मंत्री यांची साडेपाचची बाबा आपण वर्धापन दिन सोहळा त्याचसाठी आपण साजरा करत असतो की या मंदिरातून आपण काय घेऊन चाललेलो आहोत. मंदिर आपण म्हणत आहे, अध्ययन मंदिर आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. मंदिर त्यासाठी असते आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला, आपल्या जीवाला धीर देण्याचं काम जे करत असत ते खरोखर मूकं करोति वाचालं पंगुलं नयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सर्वत्र श्री दत्तात्रेय महानुभाव अध्ययन मंदिराचा 40वा वर्धापन दिन सोहळा या अनुषंगाने संपन्न होत असलेली ही धर्मसभा. या धर्मसभेला अध्यक्ष म्हणून निलंबित करत असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महानुभाव पंतभूषण उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर गणाई येथील बाबाजी, त्याचप्रमाणे
ज्यांचं प्रमुख वक्तव्य आपण या ठिकाणी ऐकलं आणि मंत्रमुग्ध झालात असे माझे स्नेही, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सद्देय प्रातस्मरणीय विद्वत रत्न नितीनदादाजी भानकर, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देवपूजेचा प्रसाद होण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण लाभ झाला असे माझे परमपूज्य आदरणीय सद्देय महंत श्री कृष्णरावजी पार्श्वनी, ज्यांचं अभिनत असं काम आहे श्रद्धा संपन्न आणि लोकांमध्ये धर्मभावना दृढ करण्याचं, अनेकाच्या विलामोदाला कारण असलेले आदरणीय सद्देय गावलगाव निवासी परमपूज्य महंत श्री विनयमुनी दादाजी अंजनगाव सुरी, त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथम पुष्प गुंफून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं, कालही आपल्याला त्यांनी विचार आपले प्रदर्शित केलेत असे आदरणीय सद्देय परमपूज्य महंत श्री मुकुंदराज बाबाजी नागापूरकर, संन्यासी तोंडामध्ये नागापूरकर बसलेला असल्यामुळे नागापूरकर आला, आणि त्यांनी प्रस्तावित विचार मांडून आपल्या सर्वांना एक वेगळ्या अशा अस्तित्वाचा जाणीव करून दिली, आपल्याला सुखाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि इतिहास आपल्यासमोर म्हणून आपल्याला एक चेतना निर्माण केली असे आदरणीय सद्देय माझे परम श्री अजय दादाजी वाकीकर, आदरणीय सद्देय श्रेयस दादाजी, आदरणीय सद्देय महंत श्री दामोदर बाबाजी, आदरणीय सद्देय सत्यप्रकाश दादाजी, आदरणीय सद्देय ज्यांच्याबद्दल आता मी काय सांगावं, आत्ताच नितीन दादांनी आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे असे आदरणीय सद्देय केशराज दादाजी, डॉक्टर केशराज दादाजी कपाटे, ज्यांच्या मंत्रालय दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहे असे आदरणीय सद्देय आबादादा कपाटे, आणि जमलेल्या माझ्या समस्त धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमात सुद्धा सिद्धीकृत असलेले आदरणीय सद्देय प्रसन्नमुनी दादाजी खामनीकर आणि माझ्या जमलेल्या समस्त धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत जो आपण इतिहास ऐकत होता त्याला मी इतिहास का म्हणतोय, कुणीतरी स्मृती म्हटलं, श्रद्धाचार्य आचार्यांची ती स्मृती, पुढे तो श्रद्धाचार्य आहे, मार्गरुणी येते. हा जो आपण ऐकलाय त्यामुळे एक नवचेतना निर्माण झाली, यातून आपल्याला असं लक्षात येईल हे सर्व ऐकत असताना आता काय बोलावं आणि काय नाही हे सर्व काही सांगत असताना असं वाटत होतं की मी पण भारावून गेलो. अजय दादांनी जी सुरुवात करून दिली, त्यांच्या नावातच अजय आहे आणि जय जयकारच आहे, म्हणून त्यांच्या नावाच्या मागे टाळ्यांचा गजरा होतो. सामान्य नितीन दादाजी म्हणाले का होतो, त्यांच्या नावातच अजय आहे. आणि म्हणून अशा या विचारांना धरून ज्यावेळेला गुरुजींनी हा जो एक मुहूर्तमेढ केलेली आहे त्या विचारांची, त्यामध्ये आज नव्हे तर आपण 4 पिढ्या उभ्या करण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळे पुढची 5वी पिढी उभी होईल आणि हेच काम सर्वज्ञ करून जे काम आमच्या सर्वज्ञांचं आहे तेच काम आमच्या आदरणीय गुरुजींनी केलं आणि हेच काम आम्हालाही करायचं आहे. उभं करायचं काम आम्हाला सर्वज्ञांनी सांगितलं, हा उभं करण्याचा विधी आम्हाला आमच्या विराचित्रात पाहायला मिळतो. ही उभं राहण्याची परिस्थिती आहे, कारण आम्हाला गुरुजींनी काय केलंय, उभं केलं आहे. गुरुजी ज्या ठिकाणावरती उभे आहेत इथे त्याच्या मागे जो विचार आहे तो सर्वज्ञांचा विचार आहे. त्याच्यावर चालायचा का, हा कुठला तो डॅन्स आहे, कशात लग्न आहे का, अर्धा 1 तास कारण आमची पण लिंक निघून जाईल. आपल्याला कुठे उभं व्हायचं आहे आणि कुठे जायचं आहे, कारण गुरुजींनी आम्हाला ज्या ठिकाणावरती उभं केलं, आज या ठिकाणावरती अतिशय महत्त्वपूर्ण परमार अध्ययनी संस्था उभी आहे. या अध्ययन संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक उभे करायचं काम आमच्या गुरुजींनी केलं आहे. आणि हेच पाहत असताना लीळाचित्राच्या पानापानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं स्वामी समुद्रांनी अनेकांना उभं करायचं सांगितलं. आमच्या गुरुजींनी सुद्धा उभं तुम्हाला केलं आहे. कुठेच आपण पाहावं, शोधा, थोडसा विचार करा आणि हा प्रसंग आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतो तो अचल कुर्ला भंडारी कालांच्या जीवनामध्ये.
कारण भांडारेकर जेव्हा निघाले सर्वज्ञ चक्रांना त्यांनी बघितलं आणि त्या क्षणातच त्यांना एका क्षणातच त्यांना ती प्रवृत्ती निर्माण झाली आणि मनामध्ये सर्व भाव बदलले. प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि अशा या प्रसंगातूनच गुरुजींनी सुद्धा तो प्रसंग तो कार्यक्रम देखील मला असं वाटतं हा वर्धापन दिन सोहळा येतोय बघा ना, हा वर्धापन दिन सोहळा येतो आणि पुढचा कार्यक्रम कोणता आहे उद्याचा? वसंत पंचमी. त्या वसंत पंचमीला पौरा क्षेत्रावरती तुम्ही आम्ही जातो. पिंगळी ही शरण स्थान आहे ते, ती क्रीडा महत्वपूर्ण आहे. पिंगळी ही शरणाच्या आधी आपण पाहतोय दातृत्व अतृत्व अशी प्रतिज्ञा उधारली आणि तिथे आले ते. परंतु ज्ञातृत्व अतृत्व ही प्रतिज्ञा उधारण्याच्या आधी ते जे त्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये पुस्तक चाळत होते, ग्रंथ चाळत होते, त्या ग्रंथामध्ये ते शोधत होते की जीवनमुक्ताचं लक्षण शोधत होते. त्या जीवनमुक्ताचं लक्षण शोधत असताना त्यांच्या दारामध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमांत ब्रह्म उभा राहिला, परंतु लक्ष नाही त्यांचं. आमचे तसंच होत आहे. आमचे लक्ष नाही. आमचे मन विचलित होत आहे. आमचे मन अस्थिर होत आहे. श्रद्धा आहे, भाव आहे, परंतु त्याला डोळसपणा असणं महत्वाचं आहे आणि ती ज्ञानाने प्राप्त होत आहे. आणि अशाच पद्धतीने ही अवस्था निर्माण होत असतानाच ज्या क्षणाला हा प्रसंग उभा होतोय वर्धापन दिनाचा, आणि तोच प्रसंग स्वामी चक्रधरांनी आपल्या भक्तांना उभा ठाकलाची पुरे सिद्धी या सूत्राचा जो प्रकरण भाषण त्याच्या आधीची पार्श्वभूमी पाहणं महत्वाचं आहे. असं का बरं सर्वदेश चक्रगुरु भांडारेकरांना म्हणाले? त्याच्या मागची भूमिका लक्षात घ्यायची. कारण की ज्या वेळेला स्वामी चक्रधरांना भांडारेकरांनी बघितलेलं आहे आणि बघितल्या क्षणी जाताना घरादारांचा त्याग थोडक्यामध्ये सांगता येईल आपल्याला, आणि त्याग करून ते स्वामींच्या सोबत निघाले. परंतु येत असताना त्यांच्या मनामध्ये एक खंत होती की मी जेव्हा आलोय देवाच्या सोबत पाठीमागे आलोय, परंतु येत असताना माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, द्रव्य आहे, सर्व काही आहे, परंतु मी एकही माझी एवढीशी संपत्ती देवासाठी घेऊन आलो, एवढीशी मला देवासाठी आणता नाही. आणि ही खंत मनामध्ये सारखी देवत होती, जळत होते, अंतःकरणामध्ये दुःखी करत होते. आज आपल्याजवळ आहे पण आम्हाला देवाला द्यावं असं वाटत नाही. काय हवं आहे, काय गरज आहे देवाला? एक हस्तक एक मस्तक आणि दोन हस्तक इतकंच पुरेसं आहे मी असं म्हणतो. पण असलेली संपत्ती उपयोगी उपयोगाला म्हणजे असे काय असेल, ती संपत्ती आहे ती उपयोगात राहू शकत नाही असं काय आहे का? आपण त्याचा उपयोग करू शकतो, परंतु ही सारखी खंत अंतःकरणामध्ये असल्यामुळे भांडारेकर सारखे विचलित मनामध्ये अस्थिर होऊन गेले होते की आपण हे देऊ शकत नाही. आणि त्यावेळेला सर्वज्ञ अचलपूरला त्यांना हा प्रसंग उभा करतात आणि सांगतात की जा तुम्हाला प्रसंग माहिती आहे. आणि त्यावेळेला सर्वज्ञ श्रीप्रभू म्हणतात तू उभा ठाकलाची पुरे सिद्धी ते येथून नेले, तू उभा कर. आणि त्यांचा मनोरथ पूर्ण करतात. घाणायच्या माध्यमातून तो मनोरथ पूर्ण होतो. हा प्रसंग तुमच्या परमेश्वराला आणि निराश सांगत आलो तो वेळ आपला बराच निघून येतो. आणि याच्यामुळे असाच हा प्रसंग. दुसरा प्रसंग हे सूत्र भगवंत विदित करत असताना एका भक्तांच्या समोर अतिशय महत्वपूर्ण भक्ताला हे वचन निरूपण करतात. तो कुठला प्रसंग आहे? दुसरा तुम्हा एक कर्मी असे, आचार्य श्री नागदेवांना. आता हा अतिशय खोलवर प्रसंग आहे, अतिशय डीपमधला आहे, अतिशय महत्वपूर्ण प्रसंग आहे. आणि या प्रसंगाला सर्व देश बोलतात तुम्हा एक करणी असे जी जी माते द्रव्य नाही.
परवाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद धन्यवाद. त्यावेळेला स्वामी श्रीकृष्ण सांगतात, भांडारेकराचा मनोरथ ऐसाची पूर्ण केला. आम्ही पण भांडारेकराचा असाच मनोरथ पूर्ण केला. तू उभा ठाकलाची पुरे सिद्धी ते येथून नेले. त्या दोन्ही भक्तांना, दोन्ही विचारवंतांना, दोन्ही आमच्या अतिशय महत्त्वपूर्ण साधकांना सर्व नव्हे तर पुन्हा आम्हाला सर्वांना समजून सांगताना म्हणतात की उभा ठाकला. आता उभं ठाकायचं आहे, आम्ही उभं नाही. हा फक्त प्रसंग आपण घेतो आपल्यासाठी. दोन्ही भक्तांना सांगितलं, दोन्ही साधकांना सांगितलं तू उभा ठाकलाची पुढे सिद्धी ते येतो नाही की. आम्ही नेहमी नेहमी म्हणत तू उभं ठाकायचं आम्हाला. तू उभं करो. अरे उभं करायचं काय? उभं तर आम्ही पण उभ्याच्या रंगा होता, जेवायला आम्ही उभ्याने होत आहे, जेवण आमचं उभ्याने चाललेलं आहे, बसणं उभ्याने चाललं आहे, खाणं उभ्या, चहा उभ्याने पितोय, सर्व असतं काय उभ्याने करतोय. उभ्याने सर्व करत असताना उभं ठाकायचं कशासाठी आहे? हा प्रश्न आमच्या मनाला भेडसावतो. कदाचित नाही भेडसावत, कारण की आम्हाला त्या पद्धतीने आम्ही त्याचा विचारच करत नाही. त्या पद्धतीने आम्ही विचारच करत नाही आणि विचार करत नसल्यामुळे आम्हाला तो प्रसंग आमच्या प्रश्नमधून आणला नाही. फक्त प्रसंग आला, अहो आज उपार्जन, आता बाबा उपार्जन आणि उपार्जन अहो दिवाळी सांगितलं तुम्हाला तू उभा टाका, उपास सहज होता. अहो वास्तविक ती करायची याच्यासाठी जाऊन उभं राहायला सांगितलं, याच्यासाठी जाऊन उभं राहायला सांगितलं. उभं कशासाठी राहायचं आणि उभं राहायचं कशासाठी, हा महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला तो लक्षात घ्यायचा आहे की उभं राहण्याची जी पद्धत आहे, उभं कसं राहायचं आहे. कारण बसलेला माणूस आमच्या देवाला आवडत नाही. आम्हाला तसं बसलं काही नको आहे. कारण आमचा दृष्टिकोन काय, सुख म्हणजे काय, आमचा दृष्टिकोन सुख या शब्दाचा अर्थ काय आम्ही घेतो. सर्व काही बसल्या ठिकाणी मिळावं यालाच आम्ही सुख म्हणतो आणि याच्यामुळे दुःखाला आम्ही कारण करतो. आम्हाला नाना तऱ्हेचे आजार, नाना तऱ्हेचे व्याधी, नाना तऱ्हे दुःख हे कशामुळे कसं आहे, त्याचं कारण आम्ही केवळ बसूनच सर्व काही प्राप्त करण्यात आलं. आणि हीच आमची सुखाची व्याख्या असते. आपल्या सुखाची लक्षात असावे, आम्ही दुःख. अहो आमच्या गोसाव्यांना असा बसलेला माणूस आवडतो का? नाही, आवडत नाही. एवढंच नाही तर आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला असा बसलेला माणूस आवडत नाही. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींना देखील असा बसलेला माणूस आवडत नाही. असाच बसलेला होता अर्जुन. किंकर्तव्य मूळ झाला होता. युद्धाचा प्रसंग आठवता प्रसंग. त्या प्रसंगी काय झालेला आहे, ज्याला तो युद्ध परांगमुख खूप पाहतोय, नको आहे मला युद्ध, मला कशाला युद्ध करायचं आहे. आणि त्यावेळेला भगवंत अर्जुनाला कुठला निगम करतात, कुठला उपयोग कल्पना. ज्यावेळेला अर्जुन किंकर्तव्य उठून बसतोय, गांधी दर्श टाकून देतो आणि रथाच्या मागे निघतो. आत्तापर्यंत पहिल्या अध्यायाच्या शेवट असतो. आणि त्यावेळेला भगवंत काय म्हणतात, पार्थ नैतत्वपद्धते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ पर्यंत पहा. हे पर्यंत पहा अर्जुना, शत्रूला आता आपल्याला त्याच्या गांडी धनुष्याचा चमत्कार ऐकल्यानंतर शत्रूंच्या हृदय विदीर्ण होऊन जात होती. अशा त्या अर्जुनाला भगवंत उपदेश करतात. काय उपदेश करतात, हतो वा प्राक्षसी सर्व जित्वा वा भक्षसी नाही तस्मात् उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृतीच्छ. युद्धाला तयार, उठ, उभा हो, जागा हो, उभा हो. पण त्यासोबत एक शिडी पण देतात, लेभ्यम मास्मगम पार्थ, तू नकोस, तू कर्तव्य मोडू नकोस, कर्तव्यापासून पतित होऊ नकोस. असा कर्तव्यपती त्यांना मनुष्य भगवंत आवडत नाही. विमोह त्यागुनी कर्म फलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. विमोह त्यागुनी, आणि हा विमोह त्याग महत्वाचा. असा बसलेला माणूस आमच्या देवाला आवडत नाही, आमच्या गोसाव्यांना आवडत नाही, नाही तर आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला देखील आवडत नाही. अशी बसलेली माणसं आहेत. कारण बाबांनी आम्हाला सांगितलं अशी बसलेली माणसं नको आहे मला. मग कशी माणसं आहे, गतिशील असावी. ती माणसं कशी असावी, गतिशील असावी. शेतकऱ्यांच्या आसुडांमध्ये ज्योतिबा फुले काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला, गतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली. इतके सारे अनर्थ आहे का, अविद्येने केली. असाच हा समाज
विकलांग झालेला आहे त्याला उभं करण्याचं काम आपल्या गुरुजींनी तेच आपल्यासमोर केलं. पार्श्वभूमी जेव्हा आम्ही अभ्यासत असतो ज्या ज्या वेळा धर्माला ग्लानी येते त्या त्याला भगवंत अवतार देतात कशात कशासाठी उभं व्हायचं आम्हाला, कारण की ही उभे आहोत आम्ही, परंतु उभे असून आम्ही आमच्यातली गती संपलेली आहे, आमच्यातली नीती संपली आहे, त्यामुळे आम्हाला सर्व अवस्था आम्ही गरीब जात करण्यात येते आणि म्हणून आम्हाला 182 सुद्धा म्हणतो. अशी ही माणसं मला नको आहे. कशी माणसं? तर ही माणसं मृत आहेत, त्यांच्यामध्ये गती नसलेली ही माणसं मृत आहेत. जीवन्तोऽपि मृतं पंचम व्यासेन परिकीर्तित, जीवन्तोऽपि मृतं पंचम व्यासेन परिकीर्तित. जीवन्तोऽपि मृतं पंचम व्यासेन परिकीर्तित. दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवक. ही पाच माणसं, ही पाच लोक, ही पाच विचारांची माणसं जिवंत असून मृत आहेत. जीवन्तोऽपि मृतं पंचम व्यासेन परिकीर्तित. हा व्यासाचा श्लोक आहे असं म्हणतात. दरिद्रो दरिद्री, त्यानंतर व्याधी असलेला, ज्याला व्याधी झालेली आहे, दरिद्रोपी व्याधी, मूर्ख, प्रवासी आणि नित्यसेवक अशी पाच माणसं जिवंत असून मृत आहे. आता तुम्ही मला दरिद्री माणूस कसं काय म्हणतो? जिवंत असून मृत कसं? दरिद्री म्हणजे पैसा नसला दरिद्री काय? पैसा नाही तो मनुष्य दरिद्री नाही, तो मनुष्य गरीब असू शकतो पण दरिद्र असू शकत नाही. दरिद्री तो आहे की ज्याला आपल्या शरीराचं महत्त्व कळालं. एवढं मोठं महत्त्वपूर्ण शरीर वापरताना तुम्हाला दिलं, त्याचा उपयोग त्याला करता येत नाही. आज आपण पाहतोय सर्व मानव मात्र जीवन जगत आहे पण नैराश्यामध्ये हताश होऊन जीवन जगतोय. त्याच्याकडे जगण्याचा उद्देश नाही. या शरीराच्या बद्दलची त्याला महत्त्वपूर्ण जाणीव नाही. ही मिळालेलं शरीर कशासाठी याची त्याला कल्पना नाही, याची जाणीव त्याला नाही. आणि याची जाणीव कारण हा भगवंतांनी सृष्टी रचना कशासाठी केली, ती महत्त्वपूर्ण दृष्टी कशासाठी रचली, याच्या मागची भूमिका काय, याचा उद्देश काय, याची जाण न ठेवता तू या जीवनाला सहजतेने वाया घालवतो. ईश्वरीचा धर्म कैसा मुळात गमविला, मुळात गमविला. अन्य देवतेसी भजुनी फुकट जन्म सारा, फुकट जन्म सारा गमविला. असा हा व्यर्थ तुझा धर्म जन्म बनवला. आणि म्हणून या शरीरावर प्रेम करणं शिकलं पाहिजे. हे शरीर कशासाठी महत्त्वाचं आहे, या शरीराची कशाची गरज आहे, हे शरीर महत्त्व पूर्ण कशासाठी आहे, हे शरीर परमेश्वराच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. परमेश्वराच्या सेवेमध्ये पीयूष पूर्णा प्रभातोदा प्रतिपत्तमन्तरपरि शान्तश्च लोकश्चया दुर्जित् भीम भवाटवी समतटस्थं नागदेवं सदा सारासार विचार सुन्दर गिरा पारं गतं नौम्यहं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज परमार्ग अध्ययन मंदिर या मंदिराचा 40वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा धर्मरूपी विचार आपण जवळजवळ सकाळपासूनच या भक्तिमय वातावरणामध्ये आणि सभेलाही बराच वेळ झाला, जवळजवळ 11:15 11:30 पासून चालू आहे. अशा माध्यमातून आज या ठिकाणी एक प्रकारे आलेलं मालिन्य हे परमेश्वराच्या विचाराने दूर होत असते. यासाठी आपल्याला विचाराची आवश्यकता असते, कारण ईश्वरी विचार तुमच्या आमच्या शब्दाला जे पावित्र्य नाही ते परमेश्वराच्या शब्दाला विशेष पावित्र्य असते. आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ते पावित्र्य रूपी शब्द ऐकावे लागतात. आज आपण अनेक वक्त्यांचे या ठिकाणी विचार ऐकलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूजनीय आदरणीय श्री आचार्य प्रभू मुगलवेल बाबाजी
त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री नितीनराव दादाजी बालकर, परमपूजनीय आदरणीय श्री मुकुंदराव बाबाजी, त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी या ठिकाणून आलेले परमपूजनीय आदरणीय माझे स्नेही आदरणीय श्री वैरागी बाबा म्हणजेच विनय दादा पंजाबी, त्यांचं सुद्धा अत्यंत धडाडीचं कार्य या संप्रदायाविषयी आहे. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोहोचणे आणि स्वामींच्या विचाराला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उजाळा देण्याचं काम ते आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून करतात. त्याचप्रमाणे ज्यांची देवपूजा वंदना आपण केली असे आदरणीय परमपूजनीय महंत कृष्णराव बाबा, उपस्थित या ठिकाणी आदरणीय महंत अळसपूरचा बाबा, ज्यांचे वास्तविक विचार ऐकले असे आदरणीय श्री अजय दादा बाकीकर, सुरेश मुनी दादा, त्याचप्रमाणे आमचे महंत दामोदर बाबा, त्याचप्रमाणे प्रकाश दादा, ज्यांनी साहित्य क्षेत्रामधलं विशेष योगदान आपल्या कर्तृत्वातून पंथासाठी नव्हे एक ईश्वरीय तोषासाठी त्यांचं कार्य विशेष आहे असे आबा दादा कपाटे, त्याचप्रमाणे केशराज दादा कपाटे, ज्यांच्या सुव्यवस्थापनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ज्यांनी मला पुन्हा पुन्हा या कार्यक्रमासाठी फोनद्वारे प्रत्यक्षात माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला आमंत्रित केलं. तर असे आदरणीय परमपूजनीय श्री प्रसन्न मणी दादा, आपण सर्वच या परमार्ग अध्ययन मंडळाशी जोडलेले सर्वच कार्यकर्ते, उपस्थित सर्व साधनवंत भिक्षुक तपस्विनी वासनिक बंधू भगिनी, आई दाढी खाली बसून या ना. स्वामी श्री चक्रधरांचं हे तत्वज्ञान आहे. कोणाला त्रास होतो लक्ष घ्या ना. त्या पंथाला, चॅनल साठी त्या बनवलं तत्वज्ञानाला एक परमेश्वरीय आचार विचाराची बैठक आहे. माणसं जो मूळ सृष्टीपासून शुभारंभ काळापासूनच ईश्वराचा जो हेतू आहे तो एक परमेश्वराचा हेतू आहे की आनंद द्यावा जीवाला, आणि या माध्यमातून मनुष्य देहाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनुष्य देह देवाने दिलेला आहे. मनुष्य देह आलं त्याबरोबरच त्याचे गुणधर्म त्याच्या सोबत येतात, कारण त्याला नुसतं प्रपंचाला अर्थ नाही तर त्या प्रपंचाला त्यासाठी एक गुण आणि धर्म असावे लागतात. आणि म्हणून जे गुण असतात या मनुष्य देहासाठी फार महत्वपूर्ण असतात. आणि अशा गुणधर्मयुक्त असलेलं हे मनुष्य देह, ईश्वराच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, जीवात्म्याच्या ठिकाणी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, पण मनुष्याचे गुणधर्म हे मनुष्य देहासाठी परमेश्वराने दिलेले आहेत. आणि त्या मनुष्य देहातूनच पुन्हा आपल्याला ईश्वराच्या गुणधर्माची वाटचाल करावी लागते. आणि म्हणून परमेश्वरही मनुष्याचे गुणधर्म स्वीकार करतात. आपण पाहतो उद्धरण प्रकरणामध्ये मनुष्याचा वेश धारण केलेला आहे, गुणधर्माचा स्वीकार केलेला आहे, परंतु ईश्वराच्या ठिकाणी ते गुणधर्म जे असतात ते निर्गुण आहेत आणि जीवात्म्याच्या ठिकाणचे जे गुणधर्म आहेत ते सगुण आहेत. त्रिगुणात्मकतेचा त्याला आश्रय आहे आणि ईश्वराचं जे कार्य आहे ते निर्गुण आश्रित आहे. आणि म्हणून निर्गुण परमेश्वर आहे पण तो सगुण साकार होतो. सगुणामध्ये सुद्धा व्यक्त झाल्यानंतर आपली यथास्थिती आणि निर्गुणतेचं कार्य त्या साधनेमध्ये साधकाच्या ठिकाणी प्रेरित करतो. हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा फार मोठा विशेष सहभाग त्या तत्वज्ञानामध्ये असतो, तो साधनेमध्ये असतो. आणि तो तत्वज्ञानाचा भाग आम्हाला आमच्या साधनेचं बीजारोपण आहे. स्वामींनी असं म्हटलं की मळवत त्याग तो निर्गुण, निर्गुण शब्दात श्री प्रभूला निर्गुण ब्रह्म म्हटलेला आहे. वास्तविक पाहता निर्गुण ही उपमा अव्यक्ताची आहे की तो अव्यक्तामध्येच आपलं निर्गुण कार्य करू शकतो, पण सगुण साकार झाल्यानंतर निर्गुणतेचं कार्य एखाद्या साधनेतून व्यक्त होणं ही असलेली आपली साधन परंपरा आहे. हा असलेला आपला आचाराचा विचाराचा महत्वपूर्ण भाग आहे. आमच्या पूर्वजांनी, पूर्वसूरी आचार्यांनी आणि आपल्या असलेल्या वास्तविक नामधारकांनी या आचाराचं अल्पसं बीजारोपण आपल्या साधनेमध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून स्वामींचं महत्वपूर्ण वचन याला पूरक करते की एकची दशीची धरलेली पुरे. एक दशी उपलक्षणे असलेला जो आचार आहे
तशी उपलक्षणे असलेला जो विचार आहे आणि त्या आचारा आणि विचाराने आम्ही प्रेरित झालेलो असतो. आणि म्हणूनच स्वामी श्री चक्रधर महाराज त्यावेळेला भट्टवासांना म्हणतात की तुम्ही रुद्रपूरला जा श्री गोविंद प्रभूंच्या सेवेत. आणि मग आचार्य म्हणतात की तिथे माहीम पडतं, ते सोन्याचा व्यापार करतात आणि असा सुवर्णाचा व्यापार त्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि असा सुवर्णाचा व्यापार त्या ठिकाणी करून ते त्या ठिकाणी सेवेला उपयोगी आणतात. हे द्रव्यहीन आहे, निष्कांचन आहे. पण आमचे स्वामी मोठं अभिमानपूर्वक सांगतात का श्री प्रभूंच्या सेवेच्या ठिकाणी तो नसुद्धा पुरेशी. अर्थातच त्या ठिकाणी द्रव्यच असावं असं नाही. आपल्या ज्या ज्या सामुग्रीने ईश्वरीच्या ठिकाणचा जो साधनवंत आहे, ईश्वरीचा जो भक्त आहे, त्याच्या ठिकाणी जी साधना आहे तो त्या साधनेने परिपूर्ण असतो. मग तो कोणता जरी त्याच्या ठिकाणी गुण असेल, कोणा ठिकाणी स्मरणाने तोषविण्याचा गुण आहे. सर्वांच्या ठिकाणी अधिकार सारखे नसतात, प्रत्येकाच्या प्रकृती सारख्या नाही, प्रत्येकाचं असलेलं प्रकृतीचं कार्य सारखं नाही, प्रत्येकाची क्षमता सारखी नाही. आणि म्हणून सोमकांताच्या दृष्टांताप्रमाणे परमेश्वराचं जे दातृत्व आहे ते समत्व आहे. जैसा सोमकांताच्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश सगळ्यांवर सारखा आहे, अधिकार क्षमता ज्याची त्याची. शिळा पाषाण लता गुलमे हे निवृत्ती पर द्रवती ना, सोमकांत असे तो द्रवे. अशा प्रकारे काही वेळेला ईश्वराचं जे निरूपण आहे, परमेश्वराची जी निरूपण करण्याची एक प्रकारची ईश्वर परंपरेची धाटणी आहे, त्या निरूपणाच्या धाटणीतूनच आम्हाला ईश्वराच्या ठिकाणी असलेलं जे निरपेक्षत्व आहे, की ईश्वराचं जे परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे, स्वामींनी सांगताना सांगितले की जीव देवता ह्या सापेक्ष अंतर्भूत असतात, परंतु परमेश्वर मात्र अनमित बंधू आहे, तो निर्निमित्त आहे, तो निरपेक्ष आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य ज्या समानतेने आम्हाला ईश्वराचं प्रतिपन्नत्व दास्यत्वाने साधता येईल. की स्वामी म्हणतात की समान धर्मी प्रतिपन्न. ज्या जीवात्म्याला विंगुर्टी चिंतित चिंतिता ईश्वरासारिखा, जसं विंगुर्टीच्या दृष्टांतामध्ये जो आनंद आपण अनुभवितात तोच आनंद परमेश्वर जीवाला देतात. या न्यायाने समान करण्याचं कार्य आपण समान करीत शिंदे राहण्याचा दृष्टांत सांगून आपल्या अर्धासनी बसवतात. प्रकारचं अवंचकत्व असलेलं दातृत्व, अशा प्रकारचं अवंचकत्व असलेलं कार्य हे परमेश्वराच्या तत्वज्ञानातून विचारातून नव्हे, प्रत्यक्षात साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपला यतिमुनीचा वेध धारण करून या भारतभूमीवरती कर्मभूमीवरती परमेश्वर अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्यानंतर अत्यंत त्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी छिन्न विछिन्न अवस्था आहे. एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्रीमुकुटी, श्रीकर हेची पाणी पात्र. अशा स्थितीमध्ये तांदळल्या पाणी पिऊन मागतीची अशा प्रकारची उदासीनता, एकांत वास, अशा स्थितीमध्ये आमच्या स्वामींनी पाहिलं आपण की 12-12 वर्ष स्वामी एक एक ठिकाणाला, एकेका प्रदेशाला, वरंगल प्रांती, विंदुगुडवाडाशी, कालवाडीशी, रेगंगा प्रांताशी, अशा प्रकारचा स्वामींचा प्रवास आहे. आणि त्यावेळी असलेली ती निरपेक्षता, निरालंबनता, असलेलं कुठल्याही प्रकारचं आलिंबन नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आम्हाला अस्तिपरी ते 6 वचन, जसं रामदेवांनी म्हटलं की आचार्यांना की नाही आता हे 6च वचन मला पूर्ण झालेले आहेत, या 6 वचनामधूनच मला सगळं काही बुजरूप झालेलं आहे, मला माझा बूझ झालेला आहे. तो नुसतं निवृत्ती मार्गासाठीच नाही, तो प्रवृत्ती मार्गात सुद्धा जेव्हा ईश्वरीचा नामधारक असतो, ईश्वरीचा वासनिक असतो, अनुसरण जरी त्याच्या ठिकाणी नाही पण तरी मात्रांची वर्तावे या न्यायाने तो त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या जीवनामधला परमेश्वरी विचाराचा जो त्यागरूपी कार्याचा धागा आहे तो त्याच्या जीवनात तो उतरत असतो. आणि ती त्याच्यासाठी असलेली त्याच्या जीवनाची ती लसी आहे, ती त्याच्यासाठी असलेली त्या जीवनातली एक एक अल्पशी परमेश्वर धर्मामध्ये जोडलेला तो अधिकार आहे. तो अधिकार तुमचा फळाला येतो. ईश्वराला जेव्हा दातृत्व करायचं आहे, त्यावेळेला आमचे स्वामी घरोघरी दारोघरी फिरलेले आहेत,
कृपासाह्य दिवसने अधिकार त्या ठिकाणी जीवाचे अनुलक्षून त्या कृपेच्या माध्यमातून अधिकार पाहिले, कोणत्या जीवाच्या ठिकाणी कशा प्रकारचा अधिकार आहे ती अधिकार पात्रता स्वामींनी पहिले त्या जीवात्म्याची जाणली आणि तो अधिकार सुद्धा आपल्या कर्तृत्वाने, संयमतेने आणि आपल्या ठिकाणी असलेल्या नियमिततेने आपल्याला निर्माण करावा लागत असतो. यासाठीच आपल्याला जीवनामध्ये संयमितता असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वामींनी म्हटलं की मनुष्य मात्र होऊनही असावे. तुमच्या जीवनामध्ये मनुष्यत्वाला मात्रा देता आली पाहिजे. मात्रा म्हणजे मफितपण. स्वामींनी सांगितले की विकार विकल्प शून्य, पण शून्यता ती किंमत, शून्यता ते मात्रेशी अनुलक्षण. जीवनामध्ये त्याला मफितपणा, मात्रा म्हणजे त्याला मोजमाप असलं पाहिजे, त्याला संयमितता असली पाहिजे. ती संयमितता आणण्यासाठी तुम्हाला निर्गुण परमेश्वराचं जे कार्य आहे, का अविक्रीव असं परमेश्वराचं स्वरूप, अविक्रीव ब्रह्म परमेश्वराला म्हटलेलं आहे. तो कधीच विकरत नाही, तो कधी पदार्थाने नाही, कधी तुमच्या भावनेने, तुमच्या कुठल्याच क्रियेने त्याला विकार उत्पन्न होत नाही. अशा प्रकारचं ईश्वराचं स्वरूपिक कार्य तो विरुद्ध धर्मी सांगितलेला आहे. तो असून वेगळा. पद्मपत्र मिवाम बसा या न्यायाप्रमाणे कमळाचं पान जसं एखादं पाण्यात असावं आणि त्याला जर वर काढलं तर एक पाण्याचा बिंदू सुद्धा त्यावर फिरावत नाही, अशाही प्रकारचं कार्य तो तुमच्या अंगामध्ये येतो, तुमच्या अंगामध्ये राहतो, खातो, उठतो, बेसतो, परंतु कर्मामध्ये बंदिस्त होत नाही. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फलेस्पृहा. मी अवतरती वेळे न लगे प्रपंचाचे खोळे, पद न उपजती डोहाळे कर्म वासनेचे. कर्मात आपण बंदिस्त होतो आणि तो कर्मापासून आपल्याला सोडवितो. अशा प्रकारचं असलेलं ईश्वराचं कार्य आहे. आणि म्हणून परमार्ग अध्ययन मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी त्या धर्माचं बीजारोपण झालेलं आहे. सांगायचं भरपूर आहे, पण आता सांगण्याची यथास्थिती नाही. तरी असो, आज आपल्याला परमार्ग अध्ययन मंदिराच्या माध्यमातून जे काही बीजारोपण आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये केलेलं आहे, ज्यांचं आपण सगळ्यांनी सर्व वक्त्यांच्या मुखातून विविध प्रकाराने नामोच्चारण ऐकलेलं आहे. जसे आदरणीय श्री डॉक्टर राघव मेश्रामजी, डॉक्टर साहेबांचं आणि आमच्या कैवल्यवासी आमचे श्री गुरुजी अत्यंत स्नेह होतं. माझे गुरुजी कैवल्यवासी मोठे बाबा म्हणजे वर्धनस्थ बाबा हे श्री यक्षदेव प्रतिष्ठेवर असताना पुन्हा पुन्हा नागपूर शहरामध्ये त्यांचं कार्य राहिलेलं आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने या सगळ्या लोकांशी संपर्क आला. त्यावेळेला डॉक्टर साहेब आजारी होते, त्यांच्या घरी आणि मी सुद्धा बाबांसोबत भेटण्यासाठी त्यांना आलो होतो. शेवटच्या काळामध्ये आमचे श्री गुरुजी बाबांना भेटण्यासाठी आले. आम्ही त्यांना भेटलो, पण त्याही स्थितीमध्ये एवढ्या वार्धक्यामध्ये त्यांनी सुद्धा जी एक समाजासाठी आणि पंथासाठी केलेली तत्व सिद्धांताची बैठक आहे, ते पुस्तक आहे, ते झोपून होते, पडून होते, पण तरी सुद्धा पुस्तक काढायला लावलं आणि बाबांना म्हणतात जेव्हा हे पुस्तक अशा प्रकारचं तुम्ही आता हे छोटं पुस्तक आणखी छापलेलं आहे. म्हणजे एखादा ध्यास असतो जीवनामध्ये, ध्यास फार महत्वाचा आहे. अशा प्रकारचा ईश्वराच्या धर्मरूप कार्याविषयी आणि तत्वज्ञानाविषयी अत्यंतिक मनामध्ये त्यांचा ध्यास होता. आणि या परमार्ग अध्ययन मंदिराच्या माध्यमातून त्यांनी हे बीजारोपण केलेलं आहे की आपल्या पंथासाठी या सर्व परिवाराने आणि सर्व या मंडळाशी असलेले संबंधित कार्यकर्ते सगळ्यांनी हा विचार आपल्या तळागाळापर्यंत शेवटपर्यंत नेण्यासाठी आपलं सक्षमतेनं कार्य करावं. हीच या कार्याच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण परमार्ग अध्ययन मंदिराचं कार्य जे आहे आज 40 वर्ष झालेले आहेत. 40 वर्षाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा अशाच पद्धतीनं पुढेही चालत राहो. त्या परंपरेतून अनेक प्रकारे साधवंतांना नवसंजीवनी वेदबोधासारखं कार्य होऊन या धर्मासाठी त्याचा प्रचार प्रसार होत राहो. अनेक प्रकारचे विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत या धर्मरूप
ईश्वर मार्गीच्या संकल्पना आहेत त्या या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण हो ही प्रभूंसाठी प्रार्थना करतो आणि माझे हे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी